हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 एप्रिल 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 14 एप्रिल 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. एडिटोरियल मध्ये जर आज बघितलं आपण तर दोन महत्वाच्याच एडिटोरियल आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत. हे जे पहिलं एडिटोरियल आहे ते हिंदी भाषेविषयीची जी काही कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्याच रिलेटेड एडिटोरियल आहे. त्याची पार्श्वभूमी वगैरे सगळं तुम्हाला मी समजावून याच्यामध्ये सांगणार आहेत आणि लाईन टू लाईन हे सगळं एडिटोरियल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. हे पहिलं महत्वाचं एडिटोरियल आहे. आणि दुसरं जे एडिटोरियल आहे त्याच्यामध्ये काय महत्वाच्या कॉन्सेप्ट इकॉनॉमीशी रिलेटेड आहेत त्या फक्त आपण डिस्कस करणार आहोत. त्या फक्त काय काय बघायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी त्या एडिटोरियलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. जे काय हायलाइटेड पॉईंट आहेत ते फक्त आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे दोनच एडिटोरियल खरं तर आज द हिंदूला इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन जर बघायचं झालं तर इथं इंडिया श्रीलंका रिलेशन या एडिटोरियलमध्ये खरं तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते काल आपण डिटेलमध्ये जगामध्ये नेमकं काय काय चाललेलं आहे ते समजावून मी कालच्या लेक्चरमध्ये द हिंदूच्या सांगितलं होतं. तुम्ही जर ते बघितलं नसेल तर ते पुन्हा एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेमकं जगामध्ये चायनाची पोझिशन काय, यूएसएची पोझिशन काय, त्याच्यामध्ये इंडियाचं महत्त्व का वाढतंय, युके इंडियाला एवढं महत्त्व आता का द्यायला लागलं, हे सगळं मी कालच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं. आणि याच्यामध्ये असं काय फॅक्ट्स दिलेले नाही आहेत आपल्याला चायनाच्या आणि इंडियाच्या रिलेशनवरती, त्यामुळे त्या डिटेलमध्ये डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही. परंतु ढोबळ मानाने जर बोलायचं झालं तर चायना इंडिया रिलेशन म्हटलं की पहिला कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा जो येतो तो मुद्दा कोणता आहे तर तो मुद्दा आहे विशेष करून जे काय बाउंड्री लाईन सिक्युरिटी आहे त्या बाउंड्री लाईनचा मुद्दा तिथे येतो. आणि विशेष करून ती बाउंड्री लाईन म्हणजे काय तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा मुद्दा येतो. मग त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल विषयीची जी काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून तिथं काय गलवान व्हॅली आहे, हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, त्यानंतर पेंगांगसो लेक आहे, डेप्सांग प्लेन आहे, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. त्यामुळं जे काय पहिलं एडिटोरियल आहे ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. पहिल्यांदा त्या एडिटोरियल विषयीची पार्श्वभूमी जी काय आहे ना ती पार्श्वभूमी सांगतो. आत्ताच हे प्रकरण न्यूजमध्ये काय आहे, हिंदी भाषा ही न्यूजमध्ये का आलेली आहे तर आत्ताच अमित शहा यांनी त्यांच्या एका घोषणेमध्ये सांगितलं की जिथं आपण इंग्लिश लँग्वेज वापरतोय ना, म्हणजे आता तामिळनाडूमध्ये वगैरे गेला, आसामच्या एरियामध्ये तुम्ही जर गेला तर तिथं तुम्हाला एकतर तिथली स्थानिक भाषा येणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ती भाषा येत नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह भाषा जी वापरली जाते ती इंग्लिश भाषा वापरली जाते. त्याच्याशिवाय तुमचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही. परंतु त्यांनी आता घोषणा केली या इंग्लिशच्या ऐवजी त्याला अल्टरनेटिव्ह भाषा जी आहे ती हिंदी भाषा वापरणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यासाठी जे काय आता आसाममध्ये वगैरे तुम्ही गेला किंवा तिथल्या जे काय मणिपूर मिझोराममध्ये गेला तर तिथं जे आहे ती हिंदी भाषा ही 7वी किंवा 8वी पर्यंत कंपल्सरी आहे. त्यानंतर हिंदी भाषा कंपल्सरी नाहीये विद्यार्थ्यांसाठी, तिथली स्थानिक भाषा कंपल्सरी करण्यात आली आहे. परंतु या नियमामध्ये हे केलं की मॅट्रिक पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत हिंदी भाषा सब्जेक्ट जो आहे तो कंपल्सरी करण्यात येईल. त्याचा परिणाम काय झाला तर तामिळनाडू असू द्या किंवा साऊथ मधले काय महत्वाचे राज्य आहेत, त्याचबरोबर आसाम असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल, मेघालय असेल, ही जी काही राज्य आहेत अरुणाचल प्रदेश सोडून, या राज्यातून एक आवाज उठतोय कशाचा तर स्थानिक भाषा कुठंतरी अंधारात जाईल. आणि हिंदी कंपल्सरी केल्यामुळे मग तिथली काय मणिपुरी आहे, आसामी भाषा आहे, बाकी लँग्वेजेस महत्वाचे आहेत. महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे, त्यानंतर साऊथमध्ये तुम्हाला गेला तर तामिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, ह्या ज्या भाषा आहेत त्या भाषांना कुठंतरी तुरळक त्या भाषा होत जाणार आहेत भविष्यामध्ये, अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे त्यांचं असं मत आहे की हिंदी भाषा ही कंपल्सरी करू नये किंवा अल्टरनेटिव्ह करू नये. तामिळनाडूमध्ये गेला तर तामिळ किंवा इंग्लिश चालू आहे तिथं तामिळसाठी अल्टरनेटिव्ह भाषा इंग्लिश आहे, हिंदी करण्याची काही गरज नाही. हिंदी जर अल्टरनेटिव्ह भाषा तुम्ही केली तर जी मुळात तामिळ भाषा आहे ती कुठंतरी तुरळक होत जाईल, त्याचे जे स्पीकर आहेत ते कमी होत जातील. म्हणजे जे बोलतायत तामिळ भाषा, मराठी भाषा, आसामी भाषा, मणिपुरी जे बोलतायत, कन्नड बोलतायत, तेलुगू बोलतायत, अशा अनेक स्थानिक भाषा आहेत. आणि मुळात आपला भारत देश जो आहे ना तो विविधतेत एकता असणारा देश म्हणून खरं तर ओळखला जातो. विविध भाषा आहेत, विविध पंथ आहेत, विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, विविध बोली आहेत, त्याच्यामध्ये विशेष करून डायलेक्ट्स विविध आहेत. त्यामुळं ते जे आपलं वैशिष्ट्य आहे ते कुठंतरी झाकोळलं
जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये जर हिंदी भाषा कंपल्सरी केली तर, असं भरपूर जणांचं मत आहे. त्यामुळे एक कॉन्ट्रावर्सी निर्माण झालेली आहे. अमित शहाची जी काही पोझिशन आहे त्याला विरोध होताना सगळीकडून आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्या हिंदी भाषेविषयी किंवा इतर स्थानिक भाषा ज्या आहेत त्याच्याविषयीच हे एडिटोरियल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला देतं. जे काही GN देवी आहेत यांनी हे एडिटोरियल लिहिले गेले यांच्याकडून, आणि यांनी बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. मग आपण हे लाईन टू लाईन बघूया. सिलेबसच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जे काय मी लाईन टू लाईन सांगतोय ते प्लीज नोट डाऊन करून घ्या. याचे वारंवार रिव्हिजन करत राहा, आणि हे एक्झामच्या दृष्टीतून कसं महत्व आहे हे आपण डिस्कस करत असताना तुमच्या लक्षात येईलच. चला तर मग लाईन टू लाईन डिस्कशनला सुरुवात करूयात. लेखकानं काय सांगितलं एडिटोरियलमध्ये, तर लेखकानं सांगितलंय जशी हिंदी भाषा आहे तशा इतर स्थानिक भाषा आहेत त्यांना सुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. प्राचीन काळापासून त्या भाषा चालत आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये तमिळचं उदाहरण याने दिले की 2000 वर्षांपूर्वीची भाषा आहे ही. त्याचं उदाहरण देताना त्यांनी काय सांगितलं की एका लेखकाचं उदाहरण दिले, त्याच्यामध्ये थोलक्कपियार असं त्यांचं नाव आहे, थोलक्कपियार. त्यांनी जे बुक लिहिलं होतं ते तोल्कापियम नावाचं बुक लिहिलं होतं, आणि ते जे बुक आहे त्याला 2000 वर्षांचा वारसा आहे खरं तर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पोएटिक वर्ड्स जे आहेत त्याचे जवळजवळ चार वेगवेगळे प्रकार पडतात. त्याची प्रकारांची त्यांना नावं सुद्धा इथे दिलेली आहेत. लायरकोल आहे, थिरिसोल आहे, थिसायकोल आहे आणि वडासोल आहे. ही 4 प्रकारची नावं इथे दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. आता हे तुम्ही म्हणाल हे आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून कसं महत्वाचं आहे, तर हे लगेच तुम्हाला क्लिक काय व्हायला पाहिजे, तर एन्सेंट इंडिया म्हणजे प्राचीन इतिहासाच्या दृष्टीतून हे खूप महत्वाचं आहे. जो काय संगम एज आपण म्हणतो ना, त्याला संगम पिरियड जो म्हणतो आपण, त्याच्या दृष्टीतून आपल्याला खरं तर इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर पुढे द्रविडियन लँग्वेजचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. द्रविडियन जी काही संस्कृती होती त्या द्रविडियन संस्कृतीचा सुद्धा लेखकाने इथे उल्लेख करून आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे त्या द्रविडियन संस्कृतीविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण काय त्याचं द्रविडियन संस्कृतीचं, तर आपल्याला GS फर्स्टमध्येच हिस्ट्री कल्चर हे दिलेलं आहे, तो पॉईंट दिलेला आहे. त्यामुळे कल्चरच्या दृष्टीतून द्रविडियन कल्चर काय आहे याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच जरी त्या स्थानिक भाषा असतील, जरी तमिळ भाषा ही स्थानिक आहे, मराठी भाषा ही स्थानिक आहे, तेलुगू भाषा ही स्थानिक आहे, त्यानंतर आसामी स्थानिक आहे, जरी या स्थानिक भाषा असतील, बोलणाऱ्यांची संख्या कमी असेल हिंदीच्या तुलनेत, तरी सुद्धा त्या भाषांना एक ऐतिहासिक वारसा आहे आणि तो आपल्याला विसरता कामा नये आपण, असं लेखकाने याच्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे आकडेवारी सुद्धा देऊन लेखकानं खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. पुढे काय सांगितले बघूयात. मग पुढे जर आपण बघितलं तर पुढं सगळ्यात प्रथम लेखकानं प्राकृत जी भाषा आहे ना, प्राकृत सुद्धा त्याला म्हणतात किंवा प्राकृत सुद्धा त्याला म्हणतात, ही प्राकृत भाषा आहे, हिला सुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. आता प्राकृत मधलं जे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही हिस्ट्रीची NCERT जर प्राचीन इतिहास रिलेटेड NCERT वाचली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्राकृत भाषेचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती NCERTच्या माध्यमातून तुम्ही बघून ठेवणं, NCERTच्या माध्यमातून तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. 6वीच्या NCERT मध्ये तुम्हाला जे काय पास्ट म्हणून NCERT आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला या भाषेची माहिती सांगणार इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचबरोबर प्राकृतचा उल्लेख अजून बघितला आपण तर जैन जे काय तीर्थंकर होते, इट वॉज इन वन ऑफ ए प्राकृत दॅट महावीर जे जैन तीर्थंकर होते, त्या महावीरांच्या टीचिंगमध्ये, त्यांच्या शिकवणुकीमध्ये सुद्धा ज्या भाषेचा उपयोग केला गेला ती भाषा कोणती, तर ती प्राकृत ही भाषा आहे. आणि त्या भाषेचा उल्लेख, त्यांचा टीचिंग जर त्यांचा इरा बघितला, त्यांचा पिरियड बघितला तर 6th सेंचुरी बिफोर कॉमन इरा म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये खरं तर त्यांच्याकडून प्राकृतिक भाषेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, म्हणजे वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ज्या बाकीच्या भाषा आहेत ना त्यांना आपण विसरता कामा नये. त्यांचं जे काय ऐतिहासिक महत्व आहे ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गमावता कामा नये असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं. जर ते आपण गमावत असेल, जर तसे सर्कमस्टन्सेस आपण क्रिएट करत असेल तर कुठंतरी आपला भारताचेच एक ऐतिहासिक व्हॅल्यू आहे ती कुठंतरी आपण कमी करतोय असं लेखकाला इनडिरेक्टली याच्यामध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर गुजराती भाषेचा उल्लेख करत असताना त्यांनी आचार्य हेमचंद्र यांचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आचार्य हेमचंद्र यांना खऱ्या अर्थानं गुजराती भाषेसाठी ओळखलं जातं. ते काय काय त्यांची विद्वत्ता जी होती ती मेजर जैन स्कॉलर होते, ते जैन धर्माचे एक तज्ज्ञ होते, ते पोएट होते, मॅथमॅटिशियन होते, फिलॉसॉफर्स होते. असं त्यांचं खरं तर महत्व आहे आचार्य हेमचंद्र यांचं. म्हणजे 18th सेंचुरीचा जर आपण विचार केला, 18व्या शतकाचा जर आपण विचार केला
तर 18व्या शतकामध्ये यांचं खूप महत्वाचं साहित्यातलं काम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांनी देसिना मम्माला या नावाचा खरं तर ग्रंथ प्रकाशित केला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून गुजरातीची जी काय गुजराती लँग्वेज आहे त्या गुजराती लँग्वेजचा एक वेगळा लहेजा त्यांनी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. आता गुजराती लँग्वेजचा जर आपण विचार केला तर गुजराती लँग्वेज ही सुद्धा स्थानिक भाषा आहे. गुजरातमध्ये विशेष करून गुजराती लोकही बोलत असतात. समजते तुम्हाला? मग त्या गुजराती लँग्वेजचा तुम्ही काय विचार करणार आहेत? बाकीच्या ज्या प्राकृत लँग्वेज चा विचार केला तुम्ही तर त्याचा तुम्ही काय विचार केलाय? बाकी तेलुगू, तमिळ, मराठी, बाकी ज्या ज्या काय आसामी ह्या अशा अनेक लँग्वेज आपल्यामध्ये बोलल्या जातात. त्या काही जास्त प्रमाणात बोलल्या जातात, काही कमी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्या लँग्वेजमध्ये भाषांमध्ये आणखी बोली वेगवेगळ्या आहेत. त्या बोली वेगवेगळ्या बोलल्या जातात. त्या सगळ्यांचा आपण कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एका भाषेला आपण जास्त महत्व देतोय याचा अर्थ आपण राहिलेल्या भाषांना कमी महत्व देतोय अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. आणि स्थानिक भाषांचं महत्व सांगत असताना लेखकानं सांगितलंय महात्मा गांधींनी जो 1909 मध्ये हिंद स्वराज ग्रंथ लिहिला ना त्या हिंद स्वराजमध्ये त्यांची जी लिखाणाची भाषा होती ती त्यांनी गुजराती भाषाच निवडलेली होती. त्यामुळे स्थानिक भाषा जी आहे तिच्याबरोबर एक आपली आस्था जोडलेली असते आणि त्या आस्थेला आपण कुठंतरी ठोकर पोहोचवतोय, त्या आस्थेला आपण कुठंतरी ठेच पोहोचवतोय असंच लेखकाला इथं सांगायचं आहे. मग आता इथं गांधींनी जर स्थानिक भाषा निवडली असेल तर स्थानिक भाषेला किती महत्व आहे हे आपण या ठिकाणी समजू शकतो असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं खरं तर हे एडिटोरियल भाषेच्या दृष्टीतून खूप महत्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्याशी रिलेटेड काय काय तरतुदी आहेत याचं सुद्धा विश्लेषण लेखकानं खूप चांगल्या पद्धतीने पुढे दिलेलं आहे आपल्याला. बरं आता या प्राचीन इतिहासाबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती असण्याची काही गरज नाही किंवा तशी अपेक्षा सुद्धा आपण करणं कुठंतरी चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये जे काय तोलका PM असू द्या 2000 वर्षांपूर्वीचा किंवा 9th सेंचुरी 9व्या शतकामधला त्यानंतर 18 शतकं झाल्यानंतर म्हणजे 9व्या शतका मधला 9th सेंचुरी ओल्ड 9 शतका पुराणा जो आहे देसिना मम्माल जे गुजराती भाषेविषयी आपण बोललो ते असू द्या हे सगळं खरं तर लोकांना माहिती असेलच किंवा याची महती लोकांपर्यंत पोहोचलेली असेलच ही सुद्धा अपेक्षा करणं कुठेतरी भारतासारख्या देशामध्ये चुकीचं आहे असं म्हटलंय. परंतु बाकीचा सुद्धा आपण विचार करू शकतोय. जर ऐतिहासिक महत्व तुम्ही विसरला तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत याचा तर आपण विचार करायला पाहिजे. भारताचं नेमकं स्वरूप कसं आहे याचा तर आपण विचार करायला पाहिजे. इंडिया जो आहे तो युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे राज्यांचा एक संघ आहे. राज्यांचा एक संघ आहे म्हणजेच त्या राज्यातल्या भाषा, त्या राज्यातली लोक, त्या राज्यातल्या जाती जमाती, त्या राज्यातले धर्म ह्या सगळ्यांचा संघ आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाचा आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. कुठल्या एकाला महत्व देऊन चालणार नाही असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय तर ऑफिशियल लँग्वेज जी आपली आहे ती इंग्लिश हिंदी आहे ठीक आहे, परंतु आपल्या देशाची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. नॅशनल लँग्वेज जर इंडियाची तुम्ही बघितलं तर इंडियाची नॅशनल लँग्वेज कोणतीही नाही आतापर्यंत घोषित केली. त्याचं कारणच हे की विविध लँग्वेज बोलल्या जातात इथं. मग कुठल्या तरी एका भाषेला जर आपण राष्ट्रीय भाषा म्हणून दर्जा देत असेल तर दुसऱ्या भाषांचं काय? त्यामुळे आतापर्यंत भारताची राष्ट्रभाषा ही घोषित केलेली नाही किंवा ठरवलेली नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. आणि तशा पद्धतीची तरतूद सुद्धा कुठं आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली पाहाव्यास मिळत नाही. आता याच्या अगोदर तुम्हाला मी चुकून काय म्हटलं की 18व्या शतकामधलं म्हटलं तर ते तसं नाहीये. जे 2000 वर्षांपूर्वीचं बोललं जाते किंवा जैन धर्माविषयी बोललं जाते त्याच्यानंतर 18 शतकानंतर त्याच्यानंतर जी काय 18 शतकं झाली त्या 18 शतकानंतर देसिना मम्माला हा ग्रंथ आला होता जो की आचार्य हेमचंद्र यांनी लिहिला होता. म्हणजेच जर तसा विचार आपण केला तर इथं डायरेक्टली आपल्याला सांगितले की 9th सेंचुरी ओल्ड देसिना मल्ल म्हणजे आजपासून जर विचार केला तर 9 शतक पुराणा हा ग्रंथ आहे, 9 शतक जुना हा ग्रंथ आहे असं इथं सांगायचं. हे फक्त समजावून घ्या व्यवस्थितरित्या. इथं कन्फ्युजन तुमचं होता कामा नये किंवा माझ्याकडून सुद्धा चुकून काय चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला जाता कामा नये. त्यामुळे मी पुन्हा एकदा ते तुम्हाला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे काय सांगितलंय बघूयात मग आपण. आता भारतीय राज्यघटनेमध्ये तर याचं खरं तर स्थान बघितलं आपण, याचे पोझिशन कुठं हे बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलंय सरळ सरळ बघा इथं 2 or more स्टेट ॲग्री फॉर द शिफ्ट. आता हिंदीकडे शिफ्ट करण्याचं जे काय इथं घोषणा केली जाते त्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा 2-3 स्टेटच फक्त खरं तर ॲग्री करतात. बाकी कोणतेही स्टेट ॲग्री करत नाही. ज्यांची स्थानिक भाषा
आहे आणि त्यांचं त्या स्थानिक भाषेवर प्रेम आहे असे कोणतंही राज्य याला ॲग्री करत नाही, उलट याचा विरोध करताना आपल्याला पाहावं मिळते. मग भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 344 हे आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये काय सांगितले की प्रोव्हाइड्स फॉर ए कमिटी कन्सिस्टिंग 30 मेंबर्स, म्हणजे 30 सदस्य असणारी एक कमिटी असेल, त्याच्यामध्ये 20 सदस्य जे आहेत ते पार्लमेंटचे मेंबर असतील आणि राहिलेले 10 सदस्य जे आहेत ना ते स्टेट असेंब्लीचे मेंबर्स असतील. म्हणजे स्टेट असेंब्ली म्हणजे काय, तर विधानसभा ज्या वेगवेगळ्या राज्यांच्या असतात ना त्याचे ते मेंबर असतील आणि त्यांचं कार्य काय असेल तर ज्या लँग्वेज रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत, ज्या लँग्वेज रिलेटेड ज्या काय नियम बनवायचे आहेत, ज्या काय प्रोव्हिजन्स बनवायचे आहेत ते प्रोव्हिजन्स बनवणं हे त्यांचं काम असेल. आता 30 पैकी 10 सदस्य जे आहेत ना ते 10 सदस्य कोण असायला पाहिजे, तर ते 30 पैकी 10 सदस्य जे आहेत ते स्टेट असेंब्लीमधून आलेले असायला पाहिजे. मग याच्यावरून कळतं की भारतीय राज्यघटनेमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद काय केली, तर तरतूद अशी केली की स्टेट गव्हर्नमेंटला वगळता कामा नये. समजते, अशीच तरतूद केली. त्यामुळे तर 10 सदस्यांना खरं तर स्टेट असेंब्लीमधून आलेलं असायला पाहिजे ही तरतूद केली गेली. याच्या अनुषंगाने तुम्हाला आर्टिकल 344(4) हे आर्टिकल चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. हा खरं तर महत्वाचा मुद्दा इथला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समजते. पुढे काय दिलंय, द प्रॅक्टिस ऑफ अ डिस्ट्रीब्युशन ऑफ अ लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट बिटवीन 2 मिनिस्ट्रीज. आता या सब्जेक्ट जे काय लँग्वेज सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड 2 मिनिस्ट्री खरं तर रिलेटेड आहेत, त्याच्या संबंधित आहेत. एक तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, HRD मिनिस्ट्री सुद्धा त्याला आपण म्हणतो, आणि होम मिनिस्ट्री, ज्याचे की होम मिनिस्टर कोण आहेत आता, अमित शाह हे आहेत आणि त्यांनीच याच्याशी रिलेटेड घोषणा केलेली आपल्याला पाहावयास मिळाली आणि त्याच्यावरूनच हे रुटर आलेलं आहे, कॉन्ट्रावर्सी सुरू झालेली आहे. मग हे 2 मिनिस्ट्री ज्या संबंधित आहेत, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला HRD मिनिस्ट्री आपण म्हणतो आणि होम मिनिस्ट्री, ह्या 2 मिनिस्ट्री तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या खरं तर डेटामध्ये हे दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता हा जो डेटा आहे ना, डेटाची गरज तुम्हाला का असते, एक तर एन्सर रायटिंगमध्ये डेटा तुमच्याकडे असायला पाहिजे, जो डेटा तुम्ही देत असाल करेक्टली तर ते खूप इम्प्रेसिव्ह ठरतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एसेमध्ये अशा पद्धतीचा डेटा तुमच्याकडे असायला पाहिजे. एसेमध्ये जर तुम्ही डेटा देत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे ती, त्याच्याशी रिलेटेड खरं तर इम्प्रेसिव्ह एसे होतो, तुमचा मार्क मिळवणारा एसे होतो. त्यामुळं हा डेटा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही नोट आणि पेन घेऊन बसलात असाल, तुम्ही हे सगळं राईट डाऊन करणं अपेक्षित आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार हिंदी स्पीकर्सचा म्हणजे हिंदी बोलणाऱ्यांच्या जर आकडेवारी बघितली तर अकाउंटेड फॉर ए 43.63% ऑफ द टोटल पॉप्युलेशन विथ ए टोटल ऑफ 52.83 करोड स्पीकर्स. म्हणजे काय सांगितले तर 2011च्या जनगणनेनुसार 43.63% लोकसंख्या जी आहे ते हिंदी भाषा बोलत होते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 52.83 कोटी लोकसंख्या जी आहे ते हिंदी बोलत होते. मग त्याच्या तुलनेत 1971ची आकडेवारी जर आपण बघितली, द नंबर वॉज 20.27 करोड अकाउंटिंग फॉर ए 36.99% ऑफ द टोटल पॉप्युलेशन. 1971 म्हणजे अगोदरच्या वर्षाचे कंपॅरिझन केलं तर अगोदरच्या वर्षामध्ये जर पर्सेंटेज बघितलं तर ते 36.99% एवढी फक्त संख्या होती, ज्याचे की एकूण लोकसंख्या होत होती पॉप्युलेशनच्या 20.27 कोटी. समजते. आणि जर 2001 सोबत याचं कंपॅरिझन केलं तर 2001 ते 2011च्या दरम्यान जर बघितलं तर याच्यामध्ये ग्रोथ जी झालेली आहे ती ग्रोथ झालेली आहे 2.6%. म्हणजे हिंदी भाषिकांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला खरं तर पाहावयास मिळते. म्हणजे हिंदी भाषा तसं पण लोकांना जास्ती खरं तर माहिती असणं गरजेचं आहे, जर इंडियामधल्या कुठल्या जर सिटीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर. त्यामुळे ती ऑटोमॅटिक खरं तर ग्रोथ होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये जे काय अमित शहानं घोषणा केलेली आहे तशा पद्धतीचे कोणतेही प्रोव्हिजन करण्याची तशी काय गरज नाही. आता हिंदी भाषा ही खरं तर तशी 1 नंबरला बोलणारी भाषा खरं तर आहे इंडियामध्ये. सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे आपली ती हिंदी भाषिक लोकसंख्या, आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2 नंबरला बांगला बोलणारी लोकसंख्या आहे. म्हणजे जी काय बांगला भाषा आहे ती बांगला बोलणारी लोकसंख्या 2 नंबरला आहे. परंतु त्याचे जर आकडेवारी आपण बघितलं तर त्याची आकडेवारी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याची जी ग्रोथ आहे ती निगेटिव्ह ग्रोथ आहे. म्हणजे काय तर अगोदरच्या वर्षांशी तुलना केली तर ती संख्या कमी कमी होत गेली. ती कशी होत गेली बघायचं. इट वॉज स्पोकन बाय 8.30% ऑफ इंडियन्स इन 1991. 1991 मध्ये जर बघितलं आपण तर भारतीय 8.30% भारतीय बांगला बोलत होते. 2001 मध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे त्यानंतरच्या वर्षामध्ये तर ती 8.11% म्हणजे अगोदर 8.30% होते, ती नंतर 8.11% झाली.
अँड बाय 8.03% इन 2011. आणि 2011 पर्यंत येईपर्यंत ती पर्सेंटेज किती राहिलेलं आहे तर 8.03%, म्हणजे 8.03%. म्हणजे अगोदर 8.30% होतं, त्यानंतर 8.11% झालं आणि त्यानंतर 8.3% झालं. म्हणजे कुठंतरी बांगला बोलणाऱ्यांची संख्या जी आहे ती कुठंतरी घटत गेलेली आहे, असंच या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं हे सगळं आपल्याला जे आहे ना ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि तशीच कुठंतरी परिस्थिती बाकी ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांची झालेली. त्याचं तेलुगूची आकडेवारी दिली, ती पण तुम्ही बघू शकताय. मराठीची आकडेवारी दिली, ती पण तुम्ही बघू शकताय. आणि हे चांगल्या पद्धतीने नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. आता तेलुगू विषय आणि मराठी विषय मी काय डिटेलमध्ये तुम्हाला आकडेवारी देत बसत नाही, परंतु तेलुगू भाषिकांची संख्या घटते, मराठी भाषिकांची संख्या घटते. असंच इतर तामिळ वगैरे भाषा बघितल्या तुम्ही तर तिथं सुद्धा तशीच परिस्थिती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता तामिळ बघितलं तर तामिळ द ओल्डेस्ट सर्व्हायव्हिंग लँग्वेज इन दिस कंट्री शुड हॅव रिसिव्ड ॲटलिस्ट सम अटेन्शन फ्रॉम द होम मिनिस्ट्री. तामिळ जर बघितली तर तामिळला एक प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे. आता पहिल्यांदा सुरुवातीला एडिटोरियलमध्ये लेखकांना सांगितलं होतं की 2000 वर्षांपूर्वीचा वारसा आहे खरं तर. त्यामुळे तामिळ एवढी जुनी भाषा आहे तरी सुद्धा होम मिनिस्ट्रीकडून, गृह मंत्रालयाकडून त्याला अटेन्शन मिळालं नाही. ही कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे असं इनडिरेक्टली लेखकाला याच्यामध्ये आपल्याला सांगायचं असलेलं पाहावयास मिळतं. आणि तामिळ भाषेविषयी जर बोललं तर तामिळ भाषेची सुद्धा जी काही संख्या आहे ती घटत गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. अगोदर 6.32% होते, त्यानंतर जर बघितला तर 2001 मध्ये 5.91% राहिली आणि 5.70% 2011च्या जनगणनेनुसार झालेले आपल्याला पाहावयास मिळते. फक्त ग्रोथ करणारे लँग्वेज कोणते आहेत तर हिंदी तर लँग्वेज पहिली सांगितली तुम्हाला. त्यानंतर त्याच्याबरोबर जर विचार केला तर गुजराती भाषिकांची संख्या वाढते आणि संस्कृत भाषिकांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहावयास मिळते, असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आता या भाषेशी रिलेटेड तरतूद असणारं कलम तर आपण बघितलं याच्या अगोदर, आणखी सुद्धा बाकी कलम आहे ती सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्केड्यूल जे आहे ते 8वं स्केड्यूल जे आहे ते याच्याशी रिलेटेड महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 8 स्केड्यूल, त्यामुळे त्या 8 स्केड्यूलचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये भाषेशी रिलेटेड तरतुदी आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एकंदरीत एडिटोरियलमध्ये ज्या काही स्थानिक भाषा आहेत ना त्या स्थानिक भाषा खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या कोणत्याही प्रकारे पाठीमागे पडता कामा नये याचा आपल्याला खरं तर विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. असंच लेखकाला एकंदरीत आपल्याला या एडिटोरियलमध्ये समजावून सांगायचं असलेलं पाहावयास मिळतं. समजतंय? बाकी या एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. जे काय महत्त्वाचा मजकूर खरं तर या एडिटोरियलमध्ये होता ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे अंडरलाईन केलेले पॉईंट्स होते ते तुम्ही नोट डाऊन करून घेतले असेल अशी माझी आशा आहे. जर नोट डाऊन करून घेतलं नसेल तर प्लीज नोट डाऊन करून घ्या. ते तुम्हाला सगळं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रिलियममध्ये काय क्वेश्चन विचारलं तरी तुम्हाला तो अटेम्प्ट करता यावा. विशेष करून मेन्ससाठी हे खूप महत्त्वाची आकडेवारी, ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्ही याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ते नोट करून घेणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे छोटंसं एडिटोरियल आपल्याला पाहावयास मिळतं ना ते अर्थशास्त्राच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. आता एक तर अर्थशास्त्र जास्त अभ्यासणं का गरजेचं आहे तर श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे. त्या दृष्टीतून आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा एडिटोरियल येईलच, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास त्यावेळेस करणारच आहोत. आता हे सांगत असताना भारताची जर परिस्थिती बघितली तर भारतामध्ये सुद्धा काही गोष्टींच्या किमती वाढताना पाहावयास मिळतात. ऑइल प्राइस वाढतात, सीएनजी गॅसच्या प्राइस वाढायला लागले आहेत, गॅसच्या सुद्धा किमती आतापर्यंत वाढत आलेल्या आहेत. आणि ह्याच्यावरती फक्त काय आता श्रीलंकेमध्ये होते म्हणून आपल्यात होतंय किंवा कोविड-19 होते अशातला भाग नाही. कोविड-19 सुरू झाला तेव्हापासून थोड्या थोड्या किमती वाढायला लागल्याच होत्या आणि त्यानंतर कोविड-19 आला त्यामुळे तर जास्त त्याचा प्रभाव आपल्याला जाणवायला लागला. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला याचा डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट ज्या काय महत्त्वाच्या आहेत अर्थशास्त्राच्या दृष्टीतून त्या डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. श्रीलंकन जे काही इकॉनॉमिक क्रायसिस आहे त्याचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, तो आपण करून ठेवायला पाहिजे. तर याच्यामध्ये रिटेल इन्फ्लेशनचे कॉन्सेप्ट आलेले आहे. घाऊक जी किंमत वाढ आपण म्हणतो त्याचा उल्लेख आलेला आहे, ती कॉन्सेप्ट आपल्याला बघायची. त्याचबरोबर कंझ्युमर प्राइस इंडेक्सची कॉन्सेप्ट इथं आलेली आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय रशिया युक्रेन संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळं सनफ्लॉवर ऑइल असेल किंवा एडिबल ऑइल असेल, खाद्यतेल ज्याला आपण म्हणतो, सूर्यतेल ज्याला आपण म्हणतो, त्याच्या किमती खरं तर आपल्याला वाढताना पाहावयास मिळतात, त्याच्यावरती प्रभाव होताना आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्याचा युक्रेनशी काय संबंध आहे, सूर्यतेलाचा युक्रेनशी, सूर्यफूल तेलाचा युक्रेनशी काय संबंध आहे, एडिबल ऑइलचा म्हणजे खाद्यतेलाचा युक्रेनशी काय संबंध आहे, याचा थोडासा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे.
मीठ असेल किंवा फिश प्राईस असतील त्या सुद्धा वाढताना पाहावयास मिळतात. त्याचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास कुठेतरी करून ठेवणं गरजेचं आहे. आणि आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी असते आरबीआयची, त्याची पहिली मीटिंग पार पडलेली आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करत असते, कोणकोणतं डिसिजन घेत असते, त्याच्यामध्ये मेंबरचं काय डिवायडेशन आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये एरोटेल आपल्याला अजिबात डिस्कस करायचं नाही डिटेलमध्ये. आपल्याला फक्त ज्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत ना, त्या कॉन्सेप्ट्स माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं खरं तर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ना, ते आपले समाप्त होत आहेत. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे ती खरं तर वर्ल्ड बँकेशी रिलेटेड खरं तर न्यूज आपल्याला पाहायला मिळते. आणि वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट आलेला आहे. विशेष करून त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था जी आहे त्या विशेष करून साऊथ एशियन कंट्रीज जे आहेत, दक्षिण आशियामधल्या ज्या कंट्री आहेत त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ करेल आणि त्याच्यामुळं म्हणजे रशिया युक्रेन युद्धामुळे त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे, त्याच्यामध्ये ग्रो कसे स्लो होणार आहे, ते याच्यामध्ये अर्थव्यवस्था कशी म्हणजे स्लो ग्रो होणार आहे, हे त्याच्यामध्ये खरं तर त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आपल्याला. तो रिपोर्ट कोणता आहे तर वर्ल्ड बँक सेड इन इट्स बाय अॅन्युअल साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिशेपिंग नॉर्म्स ए न्यू वे फॉरवर्ड. हा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी आपल्याला दिलेली पाहावास मिळते. मग हा जो रिपोर्ट आहे इथं तुम्हाला पाहावास मिळतं इंडियाची जर आकडेवारी बघितली तर 2020-21 मध्ये जर इंडियाची ग्रोथ आपण बघितली होती तर ती -6.6 खरं तर ग्रोथ होती विशेष करून. आणि आता म्हणजे पर्सेंटेजमध्ये आता 20-21 मध्ये एवढी मायनसमध्ये डायरेक्ट का ग्रोथ होती तर कोविड-19चा पिरियड होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. 21-22 मध्ये आपण गेलो, हे एस्टिमेटेड आहे सगळं. 21-22 मध्ये एस्टिमेट केली होती तर 8.3% एस्टिमेट केली होती. आणि जे काही फोरकास्ट झाली 2022-23 मध्ये फोरकास्ट केली होती ती 8% फोरकास्ट केली होती. आणि 2023-24 साठी जी फोरकास्ट केली जाते ती 7.1% फोरकास्ट केली जाते. तसंच इथं श्रीलंकेचं दिलेलं आहे -3.6%, 3.5%, 2.4% आणि नल लाईन वॉइड इथं खरं तर दिलेलं आहे. कारण का तर श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे. बांगलादेशचं दिलं इथं, पाकिस्तानचं दिलेलं आहे आणि यांची ऑब्वियस आहे ग्रोथ जी यांची आहे ती इंडियापेक्षा कमीच असणार आहे. त्यात काय वाद असण्याचं काय कारण नाही. त्या आकडेवारी तुम्ही या ठिकाणी खरं तर बघू शकता. तसे बांगलादेशची पोझिशन बघितली तर तशी बऱ्यापैकी पोझिशन आहे. त्याच्यापेक्षा भयानक पोझिशन जी आहे ती पाकिस्तानची आहे असं आपल्याला इथं पाहावंच मिळतं. म्हणजे इंडिया नंतर बांगलादेश आहे, बांगलादेश नंतर पाकिस्तान आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते सगळ्यात शेवटी श्रीलंकेचे पोझिशन असलेली आपल्याला खरं तर पाहावंच मिळतं. त्यामुळं हे कुठंतरी आपल्याला बघण्यासारखं आहे. फक्त बांगलादेश पाकिस्तानचं जर इयर बघितलं तुम्ही तर ते इयर 19-20 पासून सुरुवात होतं विशेष करून आणि 22-23 पर्यंत दिलेलं आहे. त्यामुळे ह्या इयरमध्ये फक्त बदल आहे हे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत याच्यातून आपल्याला काय करायचं आहे तर जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ जी ठरवली जाते ती कोणत्या बेसिसवरती ठरवली जाते याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट वर्ल्ड बँकेचा उल्लेख आला इथं. त्यामुळे वर्ल्ड बँक विषयीची विकिपीडियावरून डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. असं खरं तर दुसरा पॉईंट आपण काढू शकतो. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा उल्लेख इथं आलाय. त्यामुळे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण खरं तर अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आता पुढची महत्वाची न्यूज आहे कारण रशिया युक्रेन युद्धामुळं काय झालेलं आहे तर रशिया युक्रेन हा एरिया आहे, विशेष करून युक्रेन जो एरिया आहे तो विशेष करून गहू निर्यातीसाठी ओळखला जातो, व्हीट एक्सपोर्टसाठी ओळखला जातो. परंतु आता युद्ध चालू आहे या दोघांचं, त्यामुळे हे आता एक्सपोर्ट करू शकत नाहीत कारण प्रोड्यूसच काय केलं नाही. मग त्याचा फायदा आता खरं तर इंडियाला होताना पाहावाच मिळणार आहे कारण याच्यानंतर इंडिया जो आहे तो मोठा एक्सपोर्टर आहे. त्यामुळे आता इंडियाची तयारी आहे 100 लाख टन जे काय व्हीट निर्यात करावं लागणार आहे त्याची तयारी इंडियानं दर्शवलेली आपल्याला पाहावंच मिळते. त्यामुळे इंडियाचं एक निर्यात वाढणार आहे आणि त्याच्यातून इंडियाच्या अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होणार आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबर एक दुसरा पॉईंट इथं सांगितलं नाही परंतु जो काय पोलाद इंडस्ट्री आहे ना, सॉरी स्टील इंडस्ट्री आहे ना, त्या स्टील इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इंडियाला फायदा होणार आहे कारण स्टील सुद्धा मोठ्या प्रमाणात इंडिया आता एक्सपोर्ट करू शकणार आहे या युद्धामुळे. त्यामुळे या दोन गोष्टी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणून ओळखल्या जातात ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बाकी रशिया युक्रेन संघर्ष काय आहे त्याच्यावरती वेगवेगळी लेक्चर्स मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहेत. त्या प्लेलिस्टची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याची एका ठिकाणीच मिळून जाईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं जी तुम्ही इमेज बघताय ना
ती विशेष करून आसामशी रिलेटेड आहे. ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली बिहू नृत्य सादर करताना आपल्याला पाहावयास मिळतात, जे की आसामचं नृत्य म्हणून ओळखलं जातं. आता हे जे आहे ना ते डान्स कल्चर वगैरे आहे ना त्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे, GS फर्स्टच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. आणि जे काय आसामी लोकांचं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये त्यांचं वर्ष सुरू होतो, तो पहिला महिना असतो ना त्याच्यामध्ये रोंगाली बिहू म्हणून त्यांचा फेस्टिवल साजरा केला जातो, त्याच्यामध्ये बिहू नृत्य सादर केलं जातं. त्यामुळं बिहू नृत्य जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही लगेच आसाम तुमच्या डोक्यामध्ये येणं कुठंतरी गरजेचं आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन अगोदर प्रिलियमला विचारले गेलेले, त्यामुळे त्या दृष्टीतून तुम्ही याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जे काही बिहू फेस्टिवल आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती एका स्कीमशी रिलेटेड आहे, आणि ती स्कीम कोणती आहे तर ती स्कीम आहे विशेष करून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, त्याला ग्राम स्वराज स्कीम सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि योजनांवरती प्रश्न विचारणं ही आयोगाची जुनी टेंडन्सी आहे. त्यामुळं हे जे काय ग्राम स्वराज अभियान आहे, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान RGSA, याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ग्रामपंचायती ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं कामकाज सुधारण्यासाठी ग्राम स्वराज स्कीम आणली होती, आणि त्याचा कालावधी जे आहे तो 2025-26 पर्यंत वाढवण्याचं अप्रूव्ह केलेलं आपल्याला खरं तर पाहावयास मिळते. त्याच्या रिलेटेड निधी वगैरे याच्यामधून खरं तर अलॉट केला जातो. त्यामुळे आपल्याला याच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान जे आहे त्या योजनेविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. इथं खरं तर आजचा जो द हिंदू आहे तो त्याचं जे छोटंसं डिस्कशन आहे ते मी इथं समाप्त करतोय. आशा आहे की चांगल्या पद्धतीनं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देऊ शकलो असेल आजच्या द हिंदूचं. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये अशाच इंटरेस्टिंग. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.